झी 24 तास एक पाऊल पुढे। पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्टेशन्सला फेरीवाल्यांचा विळखा पडल्याचं चित्र आहे। विशेषतः मालाड पश्चिमेला लोकलच्या जीवघेण्या प्रवासाचं दिव्य पार पडल्यावर मालाडकरांना फेरीवाल्यांचा अडथळे पार करत घर गाठावं लागतंय। मालाड पश्चिमेच्या रेल्वे स्टेशन बाहेरचं हे दृश्य। रेल्वे स्टेशनच्या पायरीपासून फेरीवाल्यांनी ठाण मांडलाय। मोबाईल विक्रेता, ज्यूस विक्रेता, कपड्यांचे विक्रेते, खेळणी विकणारे फेरीवाले बिनदिक्कतपणे इथे व्यवसाय करतात। काही फेरीवाल्यांनी रेल्वेच्या हद्दीत तर काहींनी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आपलं दुकान थाटलंय। काही फेरीवाले तर हुशार आहेत, त्यांनी पालिका आणि रेल्वेच्या सीमेवर आपला पसारा मांडलाय। त्यामुळे रेल्वे स्टेशन बाहेर पडताच मालाडकरांना फेरीवाल्यांच्या गर्दीचा सामना करावा लागतो। रेल्वे प्रशासन जबाबदार आहे। हे याच्या प्रेमाइसमध्ये हे हॉकर होते कोण आहेत हॉकिंग करायला? किमान आरपीएफ जीआरपीएफला ते समजते, दिसतंय, बरोबर सीसीटीव्ही लावलेलं आहे, सगळ्यांना दिसतं तरी पण काही कारवाई होत नाही, याची मला खंत आहे। अनेक वेळेला तक्रार करूनही पालिका आणि रेल्वे कारवाई करत नाही असं रेल्वे प्रवासी संघटनेचं म्हणणं आहे। कारवाई केली तर ती फक्त नावापुरती असते। पुन्हा 2-4 दिवसांनी फेरीवाले दुकान मांडायला मोकळे। नियम डावलून हे सगळं सुरू आहे। ना पालिका लक्ष घालतीये ना रेल्वे प्रशासन। झी 24 ताससाठी अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।